व्हॉट इज पॅरासोशल रिलेशनशिप? आपण सोशल मीडियावर सेलिब्रिटीज म्हणजे इन्फ्लुएन्सर्स, क्रिकेटर्स असतील, ऍथलीट्स असतील, ऍक्टर्स असतील, म्युझिशियन्स असतील, यांना आपण फॉलो करतो आणि यांच्या सोशल मीडियाच्या पोस्ट असतील, लाईव्ह इंटरव्ह्यूज असतील, कधी ते डायरेक्ट मेसेज सुद्धा करतात आणि या सगळ्यामुळे ना आपण त्यांच्या विश्वात अडकल्या जातो. म्हणजे काय, आपण सतत त्यांना फॉलो करणार, त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे आपल्याला असं वाटतं हे सगळं आपल्यासोबत होते आणि आपण ना ते सगळं खूप पर्सनली घेतो. मग त्यांचे ब्रेकअप्स असतील, त्यांचे अपयश असतील, त्यांचं सक्सेस असेल आणि ते आपल्याला इतकं भावतं की आपण आपल्या आयुष्यातला रियालिटी टच गमावतो. मग त्याच्यामुळे काय होतं, आपण थोडेसे कधी कधी अँशियस होऊ शकतो. एखाद्याच ना आपण सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतो, त्याच्यामुळे रियालिटी मध्ये वावरणं कमी होऊन जातं, थोडे एकटे पडायला लागतो, थोडे विड्रॉन राहतो आणि ऑफकोर्स आपली क्रिएटिव्हिटी, आपली टाइम आणि एनर्जी उगाच नको तिथे जाते. म्हणजे फॅन असणं वेगळी गोष्ट, यू शुड अप्रिशिएट आर्ट, म्युझिक, त्या क्वालिटीने अप्रिशिएट करणं, पण एखाद्या व्यक्तीला वर्शिप करणं किंवा आपण त्यांच्या लाईफ मध्ये इतकी इन्व्हॉल्वमेंट घेणं की आपला प्रोग्रेस कुठेतरी थांबतोय, हे असं नको व्हायला. त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम येस, एन्जॉय द म्युझिक, एन्जॉय द गेम, एन्जॉय द मूवीज, की आपण फॉलो करायला हरकत नाहीये, पण याला इतकं पण बळी नाही पडलं पाहिजे की आपल्या आयुष्याचा प्रोग्रेस थांबेल. कारण पॅरासोशल रिलेशनशिप आर नॉट हेल्दी रिलेशनशिप्स.